मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय इगतपुरी येथे कर्मवीर रावसाहेब जयंती उत्साहात साजरी। तसेच समाज दिन देखील आज 19 ऑगस्ट 2024 रोजी उत्साहात पार पडला। कर्मवीरांना लाख लाख वंदना। बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे योगदान हे मोठे आहे। कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने इगतपुरी महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। समारंभाची सुरुवात माविपुरक कर्मवीरांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली। तसेच राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व समाजगीत गायनाने समारंभाची सुरुवात झाली। या समारंभाचे प्रमुख वक्ते शिवव्याख्याते प्रशांत देशमुख सर यांनी उपस्थितांना प्रतिपादन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बहुजन समाजाला बरोबर घेऊन स्वराज्याची गोडी उभारली, त्याप्रमाणे मराठा विद्या प्रसारक संस्थेने सर्व समाज घटकांना सोबत घेऊन बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीत बहुमोल असे योगदान दिले आहे। याचे सर्व श्रेय माविप्र संस्थेच्या पायाभरणीत योगदान देणाऱ्या कर्मवीरांना जाते। त्यात कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी माविप्र संस्थेची मुहूर्तमेढ करून आज महाराष्ट्रात ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारी प्रमुख शैक्षणिक संस्था बनली आहे। तर या समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी संबोधित करताना असे प्रतिपादन केले की माविप्र संस्थेने कर्मवीरांचा आदर्श समोर ठेवून या संस्थेचा कायापालट करून इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शैक्षणिक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामुळे ज्ञानाची गंगोत्री आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे। तर आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सर यांनी संस्थेच्या ध्येय धोरणानुसार महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे वातावरण तयार केले असून आज अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत। कर्मवीरांना अभिप्रेत असे अनेक उपक्रम गोरगरीब व गरजूवंतांसाठी धान्य संकलन मोहीम, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप, पर्यावरण व जलप्रदूषण जनजागृती असे उपक्रम राबवून महाविद्यालयाने एक आदर्श असे आदिवासी भागातील महाविद्यालय घडविले आहे। याचा अभिमान वाटतो। याची सर्व श्रेय कर्मवीरांना व संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाला जाते। आजच्या समाज दिन समारंभ प्रसंगी महाविद्यालयात अनेक गुणवंत व शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापक बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला। आजच्या समारंभ कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती होती। प्रकाश गव्हाणे, संपतराव मुसळे, पांडुरंग शिंदे, विजयजी कडलक, ॲडव्होकेट दिलीप खातळे, उत्तम गोवर्धने, महेशजी श्री माळ, प्राध्यापक प्रकाश खडे, दिनकर गोसावी, श्रीमती प्रेमलता आपडणीस हे सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विष्णू राठोड तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कन्हैया चौरसिया यांनी। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी यावेळी प्रयत्न केले। नाशिक न्यूज साठी योगेश गोसावी, नाशिक। समाज काय आणि कर्मवीरांनी ही संस्था कशी स्थापन केली याची दरवर्षी आपण जाणीव करून द्यावी या हेतूने आज रावसाहेब 19 ऑगस्ट या दिवशी आपण समाज दिन साजरा करत असतो। समाज दिनाशी माझं काहीतरी नातं जुळलेलं आहे। म्हणजे मी वेगवेगळ्या कारणांनी या दिवशी नाशिक आणि थोरात सभागृहात होतो, तिथेही मी आलो होतो। असा जुळला की मी खर्डीला एका कार्यक्रमाला आलो होतो आणि त्याच्यानंतर आमचे एक डॉक्टर अविनाश पवार म्हणून परिचयाचे नाशिकचे आहेत, ते त्यांना एक जय शिवरायची 100 पुस्तकं हवी होती। उदाराम वसतिगृहाची स्थापना झाली किंवा
उताराम वसतिगृह अस्तित्वात आलं आणि ते म्हणजे मराठा विद्याप्रसारक संस्थेचं पहिलं ते आपण रोपटं म्हणूया की ते जे रोपटं आहे ते 1914 साली इथे झालं. मी माझ्यातर्फे भेट दिलेली आहे. त्याच्यात मी स्वतः आणि माझे मिसेसने आम्ही दोघांनी 3.5 शक्तिपीठं पायी प्रवास केलेला आहे. नाशिक, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि 3.5 शक्तिपीठापैकी वणी आणि परत रिटर्न असा हा 1800 किलोमीटरचा प्रवास आम्ही 75 दिवसामध्ये पूर्ण केला. आणि त्या 75 दिवसामध्ये जे आलेले अनुभव, चांगले वाईट अनुभव, आम्हाला कोणी सहारा दिला, कोणी काय बोललं काय नाही, हे सगळं मी पूर्णपणे असं एका वेळेवरती लिहून घेतलं. आणि त्याची शब्दरचना माझा जो मुलगा आहे 2 नंबरचा योगेश गोसावी यांनी ती शब्दरचना करून हे पुस्तक पूर्ण केलेलं आहे. का जेणेकरून प्रवासात कुठे जर त्यांना जर या 3.5 शक्तिपीठापैकी कुठे जायचं असलं, रस्त्यात कुठे अडचण आली तर ह्या पुस्तकामध्ये फोन नंबर, ज्यांच्याकडे आम्ही मुक्काम राहिलो त्यांचं नाव, नंबर, पत्ता सर्व या पुस्तकामध्ये नोंद केलेली आहे. हे आणि त्यांना विचारलंय का तुमचं ह्या पुस्तकात नोंद करू का, तर जर समजा आमच्यासाठी एखादा वाट सुरू जर आला तर तुम्ही त्याला मदत करू शकाल का, तर त्यांनी आम्हाला सांगितलं हो आम्ही मदत करू. अशा प्रकारे हे पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे आणि हे पुस्तक ठेवलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाची जी किंमत आहे 120 रुपये, ते संपूर्ण 120 रुपये शूरपाणी आश्रम, नर्मदा परिक्रमाला शूरपाणी आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आम्ही आश्रम बांधतोय. त्या आश्रम पूर्ण होत आलेला आहे, पत्रे पण टाकून झालेले आहे, फक्त दरवाजा आणि खिडके राहिलेले आहेत. माझे पेन्शनचे जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये मी त्या आश्रमाला दिलेले आहेत. आणि आता कोणाकडे पैसे मागण्यापेक्षा किंवा कोणाकडनं पावती फाडण्यापेक्षा हे पुस्तकं दिलेले आहेत. तर पुस्तक वाचणं पण होईल आणि आमच्या आश्रमाला मदत पण होईल. कोणाकडे पैसे मागणं नको या हिशोबाने आम्ही ते पुस्तक तयार केलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असं जर वाटलं बा आपल्याला आश्रमाला मदत करायची आहे तर त्यांनी पावती न फाडता हे पुस्तक घ्यावा. बाकी एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र. 19 ऑगस्ट हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या ह्या समाज दिनाच्या दिवशी मी सर्व आद्य संस्थापकांना विनम्र अभिवादन करतो व संस्थेतील सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने सर्व सभासदांना, सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना व सर्व सेवकांना समाज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. नाशिक न्यूज लाईव्ह.